आपण आंब्याचा आईस्क्रीम बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे आंब्याचा पल्प आहे. 2 मोठी वाटी घेतलेली आहे. हे मेजरमेंट आहे. बघू शकता तुम्ही असे कप आहे. हे 2 कप पूर्ण भरलेलं आंब्याचा पल्प. तुम्ही हापूस आंबा घेऊ शकता. कोणताही घेतला तरी चालेल. आणि हे एक फुल क्रीम आहे. 1 कप भरलेला आहे. आणि ही साखर आहे. ही अर्धा कप घेतलेली आहे. ही अर्धा कप घेतलेली आहे. आणि तिथे छोटी वाटी कट केलेले आपण मँगो घेतले आणि हे काजू घेतलेत वरून घालण्यासाठी. हे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण हे बीट करून घेऊया. हे भांड पण मी थंड करून घेतलेलं आहे जेणेकरून क्रीम व्यवस्थित व्हायला. तर क्रीम यामध्ये घालून घेऊया आपण. आता आपण ही क्रीम आतमध्ये घालून घेऊया एका भांड्यामध्ये. ते भांड थंड असायला पाहिजे. थोडं थंड असले की क्रीम आपली थंड राहते. व्यवस्थित बीट करून घेऊया बीटरने आपण. यातच आपण साखर घालून घेऊया. जेवढी आपल्याला गोड लागेल तेवढी घालायची. थोडी कमी घातली तरी चालेल. त्यामध्ये आपण आता आंब्याचा पल्प घालून घेऊया. आंब्याचा पल्प सगळाच घालून घ्यायचा आहे. हे सगळं तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता. बीटरने केलं तर थोडं लवकर प्रोसेस होते. हे आपण आता एका भांड्यात काढून घेऊया आईस्क्रीमचे. तर यात आपण आता आपलं आईस्क्रीमचं मिश्रण घालून घेऊया. असं जाडसर झालंय. यामध्येच आपण आता आपले काजू थोडेसे घालून घेऊया. आणि थोडे आंब्याचे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे, ते घालून घेऊया. म्हणजे दिसायला पण छान दिसतात. असं आपण झटपट आईस्क्रीम बनवलेलं आहे.
आता हे आपण रात्रभर आपण ठेवू शकतो किंवा 8 तास ठेवलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे ही. जर तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल, माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.